शर्वरीच्या लग्नाला 6 महिने झाले होते। तिचा नवरा पंकज आणि शर्वरी दोघे पण कामाला जात होते। शर्वरीच्या सासरच्या घरी ते दोघं सासू सासरे आणि लग्न झालेली नणंद राहत होती। शर्वरीच्या लग्नाला आधी घरातील कामासाठी बाई होती, परंतु शर्वरी सून म्हणून त्यांच्या घरात आली आणि सासूने कामवाली बाईला कामावरून काढून टाकले। त्यामुळे तिच्या सासूला शर्वरीने नोकरी केलेली पटत नव्हते। सासूबाईचं म्हणणं होतं की माझा मुलगा चांगला कमवत आहे, तर मग सुनेने नोकरी करणं काहीच गरजेचं नाही। सुनेने फक्त घरदार सांभाळावे, सासू सासऱ्यांची सेवा करावी, येणारे जाणारे पाहुणे मंडळाची उठाठेव करावी। शर्वरी सासरी आल्यापासून सासू साधा चहा सुद्धा करत नव्हती। संध्याकाळच्या चहासाठी सासू सासरे शर्वरी ऑफिसमधून कधी येते म्हणून वाट पाहत बसायचे, तरी पण शर्वरी निमूटपणे आपलं कर्तव्य पार पाडत होती। नेहमीप्रमाणे संध्याकाळचे जेवण झाल्यानंतर, किचनमधले भांडे घासल्यानंतर, सगळा पसारा ठेवल्यानंतर आणि सकाळच्या नाश्त्याची तयारी करून मग शर्वरी झोपण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये गेली। तिने पाहिले तर तिचा नवरा पंकज जागाच होता आणि तो म्हणाला की शर्वरी, तुझा आज पगार झाला असेल? हो, आज माझा पगार झाला आहे। मग काय केलं तर तुझ्या पगाराचं? शर्वरी म्हणाली की आहेत की माझ्या अकाउंटमध्ये। तर मग माझ्या अकाउंटवर ट्रान्सफर कर, आपल्यासाठी मला एक कार घ्यायची आहे। जर दोघांचे पैसे साचले की आपण एक चांगली कार घेऊ शकतो। तुझ्या अकाउंटवर पैसे राहिले तर तू विनाकारण खर्च करशील। याच्यावर शर्वरी म्हणाली की एवढे दिवस माझ्या अकाउंटवर पैसे सुरक्षित आहेत, मी कोणता पण बिनकामाचा खर्च करत नाही। आज नेमकं काय झालं आहे की तुम्हाला माझा पगार मागत आहे? तुला जेव्हा गरज पडेल तेव्हा मी काढून देईल। तिचा नवरा म्हणाला, माझ्यावर तुझा विश्वास नाही का? तुम्हाला पैसे देण्यासाठी नकार देत आहे? तसं नाहीये, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे। तू जो काही करत असेल ते आपल्यासाठीच करतोय ना, आपल्या भल्यासाठी। तर मग मी तुला कसं नाही म्हणू शकते? तसं पण जे तुझं आहे ते माझं आहे आणि जे माझं आहे ते तुझं आहे। मी करेल पैसे ट्रान्सफर तुझ्या अकाउंटला। शर्वरीचे बोलणे ऐकून पंकजने तिला जवळ ओढून घेतला आणि लाडाने म्हणाला, माझी गुणाची बायको। दुसऱ्या दिवशी शर्वरीने तिचा सगळा पगार पंकजच्या अकाउंटवर ट्रान्सफर केला। तिला पंकजचा खूप अभिमान वाटत होता। पंकज आपल्या भविष्यासाठी किती काळजी घेत आहे म्हणून शर्वरी खूप आनंदित होती। शर्वरीचं ऑफिस घरापासून खूप लांब होतं आणि बसचा प्रवास करून तिला खूप कंटाळा येतो। कधी कधी बसमध्ये बसायला जागा सुद्धा नसती। अशा अडचणीतून ती घरी यायची आणि घरी आल्यावर सासू तिला टोमणे देत होती। पंकज पण जेव्हा शर्वरीच्या आधी घरी यायचा तेव्हा पंकज पण तिला ओरडायचा, तेव्हा ती कशी तरी त्याची समजूत काढायची। पण संसार म्हटलं की छोटी मोठी भांडणे चालायचीच म्हणून शर्वरी गप्प बसायची। असे 6 महिने निघून गेले। दिवाळी जवळ आली होती। घराची साफसफाई आणि फराळाचे पदार्थ बनवायचे होते। शर्वरी रात्री जागून फराळाचे पदार्थ बनवत होती। शर्वरीचा पण दिवाळी लग्नाचा नंतरचा पहिला सण असतो, त्यामुळे तिला कोणत्याच गोष्टीची कमतरता करायची नव्हती। अशाच एके दिवशी शर्वरी एका संध्याकाळी लवकर आली। पंकज पण शर्वरीच्या आधी लवकर घरी आला होता। शर्वरीला लवकर आलेलं पाहून पंकजने तिला विचारलं, काय शर्वरी, आज कशी काय लवकर आली? शर्वरी सांगायला लागली, हो, ही तर जवळच ऑफिसची मीटिंग होती, त्यामुळे मीटिंग झाली की लगेच कॅबने घरी आली। कॅबने कशाला आली? कॅबने जास्त पैसे केले असतील। अगो, तुला समजत नाही का? कॅबने का आली? थोडा उशीर झाला असतं तर चाललं असतं, परंतु विनाकारण कुठे पण पैसे घालवत बसतेस। त्यावर शर्वरी म्हणाली की एक दिवस मी कॅब करून आले म्हणून काय बिघडणार आहे? अरे, मी एवढं कमवत आहे तर मी माझ्या स्वतःसाठी एवढा खर्च करू शकते। एवढेच नाही तर मी दररोज जरी कॅबने आली तरी काहीच फरक पडणार नाही आणि मला दिवाळीची तयारी करायची आहे, त्यामुळे मी लवकर आली आहे। शर्वरी एकदम रागात म्हणाली। शर्वरीला राग आला आहे हे पाहून पंकज शांत झाला। शर्वरी पण आपल्या रूममध्ये निघून गेली। तिने फ्रेश होऊन पटापटा घरातली कामे उरकली आणि संध्याकाळचा स्वयंपाक आणि जेवणे उरकून किचन आवरून ती आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिचा नवरा पंकजकडे बघत ती म्हणाली की दिवाळी तोंडावर आली आहे, तर लक्ष्मीपूजनासाठी
आपल्याला काहीतरी खरेदी करावी लागेल. तर मग तू आम्हाला म्हणाला होतास की आपण कार घ्यायची, तर तो दिवस उत्तम आहे. तर आपण कार घ्यायची का? त्यावर पंकज म्हणाला, सध्या नाही, सध्या माझ्याकडे पैसे नाहीत. त्यावर शर्वरी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. अरे गेले 5-7 महिने आपण दोघे आपला पगार साचवून ठेवत आहे. मी तर माझा पगार जसेचा तसा तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करत आहे. तरी पण तू कसं काय म्हणू शकतो की माझ्याकडे पैसे नाहीत? हो, माझ्याकडे खूप पैसे साचले होते, परंतु मी एका स्कीममध्ये ते पैसे अडकवले होते आणि त्यात माझे पैसे बुडाले. आपण अजून काय दिवस पैसे साचून कार घेण्याचा विचार करू. शर्वरीला शंका आली आणि ती पंकजला म्हणाली की तू तर माझ्याकडून कार घेण्यासाठी पैसे घेत होता, मग तू असं कसं करू शकतो? हे बघ, तू माझी बायको आहे, त्यामुळे मग तुझ्या प्रत्येक गोष्टीवर माझा हक्क आहे. तुझ्यावर आणि तुझ्या पैशावर सुद्धा फक्त माझाच अधिकार आहे. त्यामुळे तू मला पैशाच्या बाबतीत जाब विचारायचा विचार सुद्धा करत जाऊ नको. त्यावर शर्वरी म्हणते की मी दिवसभर ऑफिसमध्ये राबते, घरी येऊन सुद्धा मला सगळी कामे करायला लागतात. 1 मिनिट सुद्धा मला आराम नाही. संध्याकाळची पण सुद्धा मला पूर्ण झोप होत नाही. सकाळी पण लवकर उठून मला सकाळची कामे करावी लागतात. मी काटकसरीने पैसा वापरते. असं वाटलं की या पैशातून आपण कोणती तरी वस्तू खरेदी करू आणि मी माझ्या पगारीचे सगळे पैसे तुला देते. त्यामुळे मी तुला विचारू शकते की तू त्या पैशाचं काय केले? पंकज म्हणाला, सगळ्या बायका आपल्या नवऱ्याच्या हातात आपला पगार आणून देतात. तू एकटीच नाही की तू कमवत आहे. त्यामुळे जास्त नाटकी करू नकोस आणि माझ्यासमोर एवढी बोलायची हिंमत करायची नाही. ते पैसे माझे आहेत, त्या पैशावर तुझा अधिकार नाही या. आणि आता मला झोपू दे आणि तू पण झोप. मला सकाळी लवकर उठायचे आहे. आणि पंकज झोपी गेला. परंतु शर्वरीला झोप लागत नव्हती. पंकज नेहमी तिला काटकसर कर म्हणून सांगतो. आज कॅबने आली म्हणून पंकजने किती हंगामा केला आणि हा माणूस दर रविवारी मित्रांसोबत पार्ट्या फिरणे करत असतो. आजच्या काळात शिकली सवरलेली असून सुद्धा शर्वरी आपल्या नवऱ्यापुढे गप्प बसत होती आणि सासूचा पण अत्याचार सहन करीत राहिली. एवढ्या घरातील कामे करून नोकरी करते तरी सुद्धा तिचं कौतुक करत नव्हते. तिला 2 शब्द सुद्धा कोण गोड बोलत नव्हते. नवरा पण तसला आणि घरातली पण तसले. त्यामुळे तिला आता अस्वस्थ वाटू लागलं. तिने विचार केला की परिस्थिती ही बदलायची असेल तर पहिल्यांदा आपण आपल्यात बदल करून आणावा लागेल. त्यानंतर ती कोणाशी जास्त करून बोलत नव्हती, फक्त कामापुरती बोलत होती. दिवाळी अगदी जल्लोषात साजरी केली. शर्वरीने दिवाळीचे पदार्थ उत्तम बनवले होते. शेजारच्या काकू दिवाळीचा फराळ घेऊन शर्वरीच्या घरी आल्या. शर्वरीच्या सासूबाईंनी सुद्धा त्यांना आपला फराळ खाण्यासाठी आग्रह केला. फराळ खाता खाता शेजारच्या काकू सासूबाईला म्हणाल्या की तुमची सून खूप सुगरण आहे. किती छान फराळ बनवला आहे. एवढी गुणी सून भेटण्यासाठी तुम्ही नशीब काढलं आहे. बिचारी घरकाम पण करते आणि नोकरी पण करते. किती कौतुकाची बाब आहे. त्यावर शर्वरीची सासू त्या काकूंना म्हणाली की सून फक्त हुशार असून चालत नाही. शर्वरी ऑफिसमध्ये गेल्यानंतर राहिलेली सगळी कामे मलाच करावी लागतात. मला सुद्धा वाटते की सुनबाईने मला गरम गरम जेवण करून घालावे, दिवसातून 2-3 वेळा चहा करून देवावा. पण ती तर सकाळचा स्वयंपाक करते आणि ऑफिसला निघून जाते. त्यामुळे वरची कामे आणि येणाऱ्या जाणाऱ्यांची उठाठेव मलाच करावी लागते. पण ताई, तुम्ही सुद्धा समजून घ्या तुमच्या सुनेला. तिची पण ओढाताण होत असेल. तिला तरी आराम कुठे आहे? हे सगळं ती त्यांच्या आयुष्यासाठीच करत आहेत. कसली तिची ओढाताण? उलट बाहेर कामाला जायला मज्जा वाटत असेल. घरात काम करण्यापेक्षा तिला बाहेर ऑफिसातलं काम करणं तिला सोपं जात आहे. आम्हाला नाही बाई घराच्या बाहेर निघायला भेटलं. आम्ही तर पूर्ण आयुष्य घरदार सांभाळण्यात आणि सासू सासरे यांची सेवा करण्यातच घालवले. किचनमध्ये असलेल्या शर्वरीला सासूबाईचं बोलणं स्पष्ट ऐकू येत होतं. तिला खूप राग येत होता. तिला जाऊन आता जाब विचारू वाटत होता की, परंतु ती शांत राहिली. शेजारच्या काकू गेल्यानंतर शर्वरी तिच्या सासूपुढे जाऊन उभा राहिली आणि आपल्या सासूबाईला म्हणाली, तुम्हाला मी नोकरी केलेलं आवडत नाही का? त्यावर सासूबाई म्हणाली की मला तुझं नोकरी करणं आवडत असो किंवा नसो याने काय फरक पडणार आहे. पण सासूबाई, मी ही नोकरी आपल्या घरदारासाठीच करते ना. आपल्या आता जशी परिस्थिती आहे तशी परिस्थिती अजून वाढून आणि
अजून प्रगती व्हावी त्याच्यावर शर्वरीची सासूबाई म्हणाली की आमची परिस्थिती एवढी वाईट नाही की तुझ्या पैशावर आणि तुझ्यावर अवलंबून राहावी, आणि आम्ही आमच्या मुलाला चांगले शिकवले आहे आणि चांगल्या नोकरीला लावले आहे. तो समर्थ आहे आम्हा सगळ्यांना सांभाळण्यासाठी, आणि तू नोकरीला फक्त का जाते मला माहीत आहे. आजकाल मुलींना घरात करमत नाही, त्यांना बाहेर हिंडायला भेटलं म्हणजे झालं. सासूबाई तुम्ही असं कसं बोलू शकता? आम्ही बाहेर जातो आणि काय फक्त मोजमस्ती करायला जात नाही. आम्हाला बसमध्ये येऊन जाताना प्रवास करताना किती त्रास होतो तो आम्हालाच माहीत आहे. शिवाय ऑफिसच्या सगळ्या कामाचं टेन्शन ते वेगळंच असतं. सासूबाई स्त्रिया नोकरी करतात ती फक्त आपल्या परिवारासाठी, आपल्या घरदारासाठी, थोडाफार हातभार लावण्यासाठी, आपल्या मुलांचे उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आणि आपल्या बुद्धीचे आणि शिक्षणाचे चीज होऊ नये म्हणून हे सर्व शर्वरी जीव तोडून बोलत होते. सासूबाई तिला म्हणाली की असलं बोलून मला बिघडू नको, मला शिकवण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. मी तुझं म्हणणं अजिबात स्वीकारणार नाही. तुझी नणंद वर्षा शिकलेली आहे तरी पण ती गप्प गुणानी सासरी आपलं काम करून राहत आहे. वर्षा सासूबाईला कोणतंच काम करून देत नाही, पण सासूबाई शर्वरीला सासूबाईने पुढं काहीच बोलून दिलं नाही. हे बघ तुझी नणंद वर्षा 4-5 दिवसांसाठी दिवाळी सणासाठी येत आहे, त्यामुळे तू 4-5 दिवस ऑफिसमधून सुट्टी घे. बिचारी माझ्या लेकीला सासरला कायमच काम असतं, ही तर आल्याने निदान दिला 4 दिवस तरी सुख मिळू दे. पण आई मला 3 दिवस सुट्टी ऑफिसकडून भेटली आहे, त्यापेक्षा जास्त सुट्टी मला भेटणार नाही. आणि आई तुम्ही विसरला आहात का? माझी सुद्धा दिवाळी सण पहिला आहे, त्यामुळे मला माहेर जायचं आहे. आणि हो मला माहीत आहे सुनबाई, परंतु तू इथलं कर्तव्य सोडून जाऊ शकत नाही. आणि हो तू जाऊ शकते त्यासाठी आधी वर्षाला येऊन दे, नंतर तू माहेरी जा आणि तेवढं सुट्टीचं बघ. हे बघा आई मला 3 दिवसांपेक्षा जास्त सुट्टी देत नाहीत, त्यामुळे मी एवढे दिवस सुट्टी घेऊ शकत नाही. सासूबाई म्हणाल्या ते काही मला माहीत नाही, तू सुट्टी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. एवढं बोलून शर्वरीच्या सासूबाई निघून गेल्या. शर्वरीला सासूबाईच्या बोलण्यावर खूप वाईट वाटले. यावेळी शर्वरीने ठरवलं होतं की या सासरच्या माणसांना काहीतरी वेगळ्या पद्धतीने समजावे लागेल. 2-3 दिवसांनी तिची नणंद वर्षा येण्याचा दिवस येतो. त्या दिवशी शर्वरी खूप निवांतपणे उशिरा उठली आणि खूप मन लावून किचनमध्ये काम करते आणि आनंदात गाणं गुणगुण काम करत होती. तिने सासूबाईला सांगितलं की वर्षाताई येणार आहेत म्हणून मी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवला आहे. शर्वरीच्या सासूबाईला वाटले की वर्षा येणार आहे म्हणून सुनबाईने सुट्टी घेतली असेल. शर्वरी आपलं काम करत होती. तिने आज वर्षाच्या आवडीचे जेवण बनवले. दुपारी तिची नणंद आली आणि मायलेकीच्या चांगल्याच गप्पा रंगल्या, परंतु सासूबाईने आणि नणंदबाईने त्या दोघींच्या गप्पामध्ये शर्वरीला सामील करून घेतले नाही. उलट दिवसभर तिला हे आण ते आण कर असं कर म्हणून खूप राबवले. संध्याकाळी सुद्धा शर्वरीने खूप छान स्वयंपाक केला. तिच्या हातचा स्वयंपाक सगळ्यांना आवडला, परंतु त्याने कुणीच तिला बोलून दाखवलं नाही की स्वयंपाक खूप छान झाला आहे म्हणून. संध्याकाळी पंकजने जाऊन सगळ्यांसाठी आईस्क्रीम आणले आणि ते अंगणात बसून सगळे गप्पा मारत आईस्क्रीम खात बसले. बिचारी शर्वरी किचनमध्ये आपली भांडी घासत बसली होती. तिच्यासाठी पंकजने आईस्क्रीम आणले नव्हते. एवढा वेळ शर्वरी आपलं शांत बसली होती, कोणालाच काही बोलत नव्हती. दुसऱ्या दिवशी सुद्धा शर्वरी सकाळी उशिरा उठली. तिने सगळ्यांसाठी नाश्ता बनवला आणि स्वतः सुद्धा एका प्लेटमध्ये नाश्ता घेऊन मस्तपैकी खात बसली. पंकज ऑफिसमध्ये जाण्यासाठी तयार झाला होता, पण शर्वरी अजून ऑफिसला जाण्यासाठी तयार झाली नव्हती. हे पाहून पंकज तिला म्हणाला की शर्वरी तुला आज ऑफिसला जायचे नाही का? आज पण तुला सुट्टी आहे? हो पंकज, आज पण मला सुट्टी आहे आणि आता ही सुट्टी कायमचीच आहे. पंकज म्हणाला म्हणजे मला समजलं नाही. शर्वरी म्हणाली माझ्यापाशी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. पंकज उत्साहाने म्हणाला की कसलं सरप्राईज आहे? तर शर्वरी म्हणाली की मी माझ्या नोकरीला राजीनामा दिला आहे. काय? म्हणून पंकज मोठ्याने ओरडला. मोठ्याने ओरडल्यामुळे सगळेच तिथे आले. हो मी बरोबर बोलत आहे, मी माझ्या नोकरीला राजीनामा दिला आहे. पंकज तिला ओरडून म्हणाला तू कोणाला विचारून राजीनामा दिला आहे? तुला हा अतिशहाणपणा कोणी करायला सांगितला? शर्वरी पंकजला शांतपणाने म्हणाली
नोकरी करण्याचा निर्णय हा माझा होता आणि हा नोकरी न करण्याचा निर्णय सुद्धा माझा आहे. यावर शर्वरीची नणंद म्हणाली की अगं वहिनी, आजकाल नोकरी मिळवणे किती कठीण झालं आहे आणि तू खुशाल तुझ्या नोकरीला राजीनामा देऊन आली आहे. शर्वरी म्हणाली की हो, मी राजीनामा दिला आहे, कारण का आपल्या घरात माझ्या नोकरीला काहीच किंमत नाही. आपला पंकज खूप कमवत आहे, त्याच्या कमाईतून आपण घर चालवू शकतो आणि मला पण आता घरी राहून मला सासू सासऱ्यांची सेवा करायची आहे. नणंदबाई, तुम्ही जसा घरी बसून सासू सासऱ्यांची सेवा करता तसंच मी आता तुमच्या आई वडिलांची सेवा करणार आहे. अगं वहिनी, मला माझ्या मनासारखी नोकरी मिळाली नाही म्हणून मी नोकरी करत नाही, नाहीतर मी कशाला घरात काम करत बसले असते. पण वर्षाताई, तुमच्या आईला मी नोकरी केलेला आवडत नाही. मला ऑफिसवरून यायला उशीर झाला तरी तुमच्या दादाची पंकजची चिडचिड सुरू होते. तेवढ्यात पंकज म्हणाला, हे बाई, चल ऑफिसमध्ये आपण रिक्वेस्ट करून तुझा राजीनामा माघारी घेऊ. शर्वरी म्हणाली, मला नोकरी करायची नाही, मला फक्त आता घर सांभाळायचं आहे. हे बघ मूर्ख बाई, घर सांभाळायला बाई पाहिजे म्हणून मी तुझ्या संग लग्न केलं नाही. तू चांगल्या नोकरीला आहे, चांगली कमवत आहे, त्यामुळे मी तुझ्यासोबत लग्न केलं आहे. नाहीतर किती मुलींचे वडील मला हुंडा देण्यासाठी तयार होते, परंतु मी त्यांना नकार देऊन फक्त तुझ्यासोबत लग्न करण्यासाठी तयार झालो, कारण का तू खूप कमावतेस. अरे वा पंकज, म्हणजे खरं काय आहे ते आज तुझ्या तोंडातून निघाले. तुम्ही मुलीचे गुण न पाहता फक्त ती किती कमावते एवढेच पाहून माझ्यासोबत लग्न केले आहे. नोकरीवाली बायको पाहिजे हे या हट्ट मी समजू शकते. तुम्ही फक्त बायकोच्या पगारीसाठी लग्न केलं आहे, परंतु मी मनापासून या घराला आपलं मानलं होतं, तुमच्यावर खूप प्रेम केलं होतं. सासूबाईला आई आणि सासऱ्यांना वडील मानलं होतं, पण तुम्ही कधीच मला तुमच्या कुटुंबात सामील करून घेतलं नाही. तुम्हाला माझ्या संग काही घेणं देणं नाही, फक्त माझ्या पगाराशी तुम्हाला घेणं देणं आहे. दिवसभर मरमर करून घरी आल्यानंतर राहिलेले काम करून जीव माझा दमून जातो. बोलता बोलता शर्वरीच्या डोळ्यातून पाणी आले. मी अजिबात आता नोकरी करणार नाही. तोपर्यंत सासू म्हणाली, तू जर नोकरी नाही केली तर आम्ही तुला या घरात ठेवू शकत नाही, तू तुझ्या माहेरी जाऊ शकतेस. तोपर्यंत पंकज म्हणाला की आई, तू जरा थांब, मी हिला तयार करतो नोकरीला जाण्यासाठी. यावर शर्वरी तिच्या सासूबाईला म्हणाली, तुम्ही कोण मला घराच्या बाहेर काढणारा? मी स्वतः इथून जाणार आहे. तुझ्यासारखे विचार असणाऱ्या माणसासोबत मी इतक्या दिवस कसे राहिले याचाच मला नवल वाटत आहे. मी हे घर सोडून जात आहे आणि राहिला प्रश्न नोकरीचा, तर मी नोकरीला जाणारच आहे, कारण मी खूप मेहनत करून ही नोकरी मिळवली आहे. मला आई वडिलांनी कष्ट करून मला शिकवले आहे, त्यामुळे मी नोकरी सोडून त्यांच्या कष्टाचा अपमान करणार नाही. त्यामुळे मी नोकरी करणार आहे, परंतु मी माहेरूनही नोकरी करणार आहे. तुमच्यासारख्या माणसांसोबत राहण्यापेक्षा मी एकटी सुखाने राहील. लवकरच मी तुम्हाला घटस्फोटाचे पेपर पाठवेल. असे म्हणून शर्वरी तिथून निघून जाते. आतमध्ये जाऊन शर्वरीने आपली बॅग पॅक केली. त्यानंतर कोण सुद्धा तिला एक शब्द बोलण्याची हिंमत करू शकत नव्हता. शर्वरी तेथून आनंदाने निघून जाते. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.